पागोली यांनी सुद्धा कृपया लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे। एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचे दोन्ही टीम। करमाळे संघाने आपला कृपया एक प्लेयर समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे। कृपया करमाळे संघाने एक प्लेयर समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे। कोरोटी ब संघाकडून गोलंदाजी करतायत साई आणि फलंदाजीसाठी आहेत रोशन। वेळ भरपूर जातोय, सामन्यानंतर 3 षटकाची खेळावं लागते। लक्षात ठेवा सगळ्यांना, मला विनंती आहे फटाफट 4 षटक लवकर। पंचांना टायमिंग लावायचं आहे। पंच टायमिंग 15 मिनिट्स के बाद एक प्लेयर आतमध्ये घ्या। बघा आता 15 मिनिटात 3 षटक ना 3 ओव्हर नाही झाले सगळ्या संघांना। कोणी असं म्हणा की आम्हाला पण आपल्याला वेळ करायचा, वेळेच्या अभावामुळे 15 मिनिटात तुम्हाला करायचंय। चला थोडीशी घाई करा प्लीज। मॅचेस 4 षटकाच्या सर्व झाल्या पाहिजे, त्या कारणास्तव आयोजकांच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत। करमाळे आपला अतिरिक्त खेळाडू प्लीज समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे। ऑफसाइडला खेळण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमध्ये बॉलला स्टॉप केले। एकने धावफलक पुढे सरकत असताना सिंगलली आपण जर का पाहिलं आजच्या दिवसभरातील काही मॅचेस आपल्याला जिंकताना दिसतात। मागची मॅच देखील 27चा पाठलाग करत असताना सिंगलला महत्त्व दिलं होतं। प्रत्येक धाव ईच अँड एव्हरी सिंगल इम्पॉर्टंट इन क्रिकेट। प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला धावा घेणं गरजेचं आहे। धावफलकाला तुमचं चालू ठेवणं हे जास्त गरजेचं असतं। असुरक्षित रक्षण आपण पाहायला, बॅटची खालची एज लागत असताना चेंडू मागे गेला। त्याच्यानंतर आपण जर का पाहायला टप्पा पडल्यानंतर एका हाताने ते बॉलला खूप चांगल्या प्रकारे स्टॉप केलं यष्टीरक्षक। कोरोटी संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय। 2 सलामीवीर बॅटर दाखल आहेत। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका खेळला, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे। क्षेत्ररक्षक त्या दिशेने आहेत, काही न चूक करत असताना टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, विकेट डाऊन, गडी बाद। थँक्यू। 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, मात्र 1 धाव आहे। पॉवर प्लेचं षटक आहे। फटका खेळला, चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा गॅप मध्ये, यशच्या बाजूने चेंडू निघून जातोय। 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार। पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले, 5 धावा आपण पाहतोय। सागर नाही, प्रत्येक षटकाला 1000। सागर करमाळे प्रत्येक षटकाला 1000 प्रथम नाईक यांच्याकडून सागरच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। US वरून तब्बल पारितोषिक आले। बघा टायमर देखील ऑन आहे। टीम मीटिंग करत असताना आपण थोडासा विचार करायचा, 15 मिनिटात जर का 3 षटक नाही झाले तर तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आत घ्यावा लागेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे।
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. 6 धावा कृपादेवी करमाळ विरुद्ध कोरोटी ब. आजच्या दिवसभरामध्ये आपण कोरोटी अ चा संघ पराभवाच्या छायामध्ये जाताना दिसतं. पहिली मॅच होती, आता इथून कोरोटी ब चा संघ दाखल झालाय. पहिल्या दोन्ही मॅच मध्ये चंपावती भुईगावच्या दोन्ही टीमने विजय टप्पा पडल्यानंतर सर्व चेंडू मागे निघून गेले यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. टप्पाचा चेंडू हाताळला होता, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. निर्धाव चेंडूची सांगता संवेदी क्रिकेट क्लब व कुपारी टायटन्स क्रिकेट क्लब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस संवेदी चषक. कालच्या दिवसामध्ये पॉल पॅन्थर संघ फायनलमध्ये जाऊन होते. फायनलचं तिकीट त्यांना मिळाले. इथून 13 मधून कोणता संघ असेल. कुलबट टप्प्याचा चेंडू होता, सर्कलच्या आतमध्ये बॉलला स्टॉप केलं जाईल. डॉट निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 6 धावा आपण पाहतोय. कुलवट टप्प्याचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर सर्व चेंडूने घेतला यष्टांचा वेध. विकेट डाऊन, गडी बाद. थँक्यू. उन्हाचा तबा जास्त आहे, चंद्रा नाही नाचू शकणार. कोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर चेंडूमध्ये चेंडू हाताळला होता. सरळ यष्टांचा वेध घेतला. कालच्या दिवसापासून या स्पर्धेला आपण सुरुवात होताना पाहिली. आजचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस. काल 8 संघ, आज तब्बल 13 संघ कुपारी समाज व सामवेदी ब्राह्मण समाज एकत्र येत असताना या स्पर्धेचं आयोजन केलं. सामवेदी चषक या स्पर्धेचं पहिलं वर्ष. पॉल पॅन्थर सारखी टीम कालच्या दिवसामध्ये फायनलचं तिकीट मिळवलं. एक गोष्ट तिकडे दिसली की तुमचे फलंदाजी किती चांगली आहे, तुमचे क्षेत्ररक्षण किती चांगलं आहे. याहून जास्त महत्त्व जर का असणार तर तुमचे 4 गोलंदाज जे तुम्हाला मॅचमध्ये पूर्णपणे ठेवतात. पॉल पॅन्थरच्या 4ही गोलंदाजांनी कालच्या दिवसभरामध्ये केलेली बॉलिंग ही खूप इम्पॉर्टंट होती आणि खूप चांगली गोलंदाजी केली होती. वैभवनी जर का षटकार मारला तर सन्माननीय प्रथमजी नाईक यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. एका षटकारासाठी तब्बल 5,000चं पारितोषिक आहे. चार चेंडूंचा तोपर्यंत खेळ झाला. 7 धावा. रोहित सोमाडी, रोहित तिथे बॉल गेले बघ ना, बॉल. मी पेपर आणून देतो. डान्सिंग राऊंड विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. सर्व चेंडू मागे निघून गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा, 2 गडी बाद.
चला टीम मीटिंग थोडीशी कमी करायची आहे. उन्हाचा तबा मैदानाच्या आतमध्ये जास्त आहे. इथून आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला जर का विचार केला प्रत्येक मॅचेस 4 षटकांच्या कशा प्रकारे होतील याची जबाबदारी आयोजन कमिटीची संपूर्ण टीम घेण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी तुम्ही सहकार्य करणं ते खूप गरजेचं असणार आहे. जर का तुम्ही थोडंसं घाई केली टीम मीटिंग कमी केली त्या कारणास्तव विनंती केली जाते की प्लीज थोडीशी घाई करा. आपल्याला अजून प्रेझेंटेशनसाठी सुद्धा अर्धा तास जाईल. त्या कारणास्तव विनंती देखील आहे की तुम्ही कशा प्रकारे मॅचेस लवकर होतील. यश वजे गोलंदाजी मारवरती दाखल झाले 3रं षटक घेऊन. सर्कलच्या आतमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. बॉल हातातून मिस झाला. एक सिंगलने धावफलक जाऊन पोहोचते 9 वरती. 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला फिल्ड करतील. फेकी वेगाने केली जाते मात्र एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. 1-0-10 10 धावा आपण पाहतोय. 2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. कृपादेवी करमाळे जर का इथून धावा नाही आल्या तर अडचण वाढत जाईल. वेगाने धावफलकाला पुढे नेणं गरजेचं आहे. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडू यश वजेने आतापर्यंत हाताळलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका खेळला डाऊन द ग्राउंड. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक हातामध्ये बॉल नाही आला. कॅच सुटली. सिंगलला डबल मध्ये देखील कन्व्हर्ट केलं गेलं. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 12 धावा. कॅचेस विन द मॅचेस आपण ऐकत आलोय कालच्या दिवसापासून पण इथून झेल कालच्या दिवसापासून आपण जर का पाहिलं तर कॅच ड्रॉप जास्त होतात. आता मागचं कारण तुमची फिल्डिंग तुम्ही कशा प्रकारे सराव केलाय संपूर्ण ओव्हरऑल सीझन मध्ये या सर्व स्पर्धेसाठी हे जास्त महत्त्वाचं असतं की तुमची बॅटिंग बॉलिंग जितकी चांगली आहे त्याहून जास्त महत्त्वाचे तुमच्यामध्ये कोणते असे क्षेत्ररक्षक आहेत जे झेल प्रत्येक टिपू शकतात. धावा वाचवू शकतात आपल्या संघासाठी. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 12 धावा आहेत. धावसंख्या फार कमी आहे. 12 धाव झाले. संतगतीने सुरुवात आहे. पुढचा चेंडू आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी यश वजे यांच्याकडून. तेवढं चांगलं यष्टिरक्षण सुद्धा होत आहे. कोरोटी ब संघाचे यष्टिरक्षक. पुढील चेंडू 3रं षटक सुरू आहे. पुढचा चेंडू यश वजे यांचा. पुढे येऊन सरसावलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केलेली आहे. पाहूयात दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का नाही. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1च धाव मिळते. धावसंख्येत भर. धावसंख्येत 13. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण जर का पाहायला गेलं 13 धावा. समालोचक मित्र कौस्तुभजी मेहर यांचं समालोचन कक्षामध्ये आगमन होताना सर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सामवेद चषकामध्ये स्पर्धेचा शेवटचा दिवस. फायनलच्या काही मॅचेसमध्ये आपण त्यांचा देखील आवाज ऐकणार आहोत. कौस्तुभजी मेहर नवापूरमधील एक बुलंद आवाज आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. कॉम बॉक्समध्ये मॅचच्या दिशेने होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटक गोलंदाजी मारवरती. सचिन शेवटचे षटक घेऊन आले. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये जाते. 2-2 क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला फील्ड केले. फेकी देखील वेगाने गेले पण थोडीशी यष्टांपासून दूर फेकी गेले. 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. 1-5-15 15 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. बैट का किनारा. विकेट कीपर का सहारा नहीं मिलते हुए. सहारा नाही मिळाला. एक धाव देखील कंप्लीट झाली. स्ट्राईक देखील चेंज झाली. तर सुटलेला झेल किती महाग पडेल. येणारी काळ वेळ नक्कीच दर्शवेल. 1-6-16 3.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 4 चेंडू किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल
टप्पा पडल्यानंतर सर्व चेंडूंनी घेतला यष्टांचा भेद. विकेट सपतन गडी बाद. सर्व संघ आणि सर्व खेळाडू तसेच कर्णधार यांना एक विनंती आहे, सामन्यामध्ये थोडीशी आपल्याला गती वाढवायची आहे, त्यामुळे कोणीही वेळ वाया घालवू नये. लगेचच आपल्याला पुढील सामना सुरू करायचा आहे, त्यामुळे वेळ वाया घालवायचा नाही, नाहीतर पुढील सामने आपल्याला कदाचित 3 षटकांचे खेळवायला लागतील. कृपया याची नोंद घ्यायची आहे. चेंडू एक धाव घेतलेली आहे. धावसंख्या दिलेली आहे 17 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे लेगच्या तटेल चेंडू आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि चोरटी धाव म्हणता येईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा नाही. 2 धावा घेतलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत भर. 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 19 धावा. 5 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत सर 19 धावा आहेत. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर आहे. किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल. शेवटच्या चेंडूमध्ये एकही धाव नाही आली. 19 वरती धावफलक स्थिरावले. 20 धावांचं आव्हान सेट केले गेले येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. यानंतर होणारी मॅच एकता बानकर विरुद्ध विकास 11 बॉईज. सन्मान्य कल्पेशजी, आपण यायचं आपला शुभ हस्ते टॉस केलं असेल. नेक्स्ट मॅचला मजा येईल. एकता बानकरच्या अगेन्स्ट विकास 11 बॉईज. कुणाल एक शांत संयमी कर्णधार म्हणून आपण नेहमी पाहिलंय, पण त्याच्या अगेन्स्ट विवेक नाईक अग्रेसिव्ह कॅप्टन बॅटिंग करत असताना नेहमी त्यांना आपण पाहतो. आता टॉस जिंकून कल्पेशजी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कोण जिंकलं? हॅलो, विकास 11 नाणेफेक जिंकलेली आहे. काय घेतोयस? पहिली फिल्डिंग करू. किती धावा रोखायचा असा प्रयत्न असेल? कारण एकता बानकर संघ म्हणजे विवेक नाईक आणि सहकारी त्यांचे कच्चे आणि म्हणजे सगळे दुवे तुला माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे, तू त्यामध्ये माहीर आहेस. तर एक काय ते माइंड सेट केलं असेल की किती धावापर्यंत रोखायचं असं? नाही, माझ्या अगोदर त्यांना जास्त एक्सपिरियन्स आहे. त्यांनी लोकांचे कच्चे दुवे जास्त ओळखलेत, त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये तो माझा सिनियर आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना कमीत कमी रनमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. नाही, दोघंही तुम्ही कर्णधारमध्ये चाणक्य आधी आम्हाला माहीत आहे. एकमेकाला तुम्ही ओळखून आहात. दोघांचा गेमही तुम्हाला माहीत आहे. तरी पण एक सेट केलं असेल की इथपर्यंत धावा त्यांना रोखायचं असं? नाही, तसं मला विचारलं तर आम्ही 25 ते 30 धावात प्रयत्न करू. पण जास्त रन झाले तर आम्ही जिंकतो, कमी झाले तर आम्ही हरतो. हा तुमचा अनुभव आहे, तुम्ही सांगितलं त्याबद्दल. पण आयोजन सांवेदी कुपारी आणि सांवेदी ब्राह्मण या 2 समाजामधला हा सांवेद कप आपण आयोजन केला आहे. हा आयोजन करताना तुमचंही आम्हाला भरपूर सहकार्य मिळालेलं आहे. पण आयोजनची ही संकल्पना आणि हे आयोजन चालू आहे जे आहे त्याबद्दल 2 शब्द. SBPLपेक्षा या कपसाठी आमचं जरा मदत कमी झाली आहे, हे आम्हाला पण माहिती आहे. पण थोडं घाई गडबडमध्ये झाली आहे. नेक्स्ट इयरमध्ये जास्त मदत करायचा प्रयत्न करू. आणि टुर्नामेंट नेहमीप्रमाणे आयोजन चांगलंच असतं आपलं आणि शिस्तपूर्वक असतं. त्याच्यामुळे तुमचे एक आभार मानतो सर्व टीमचे. नाही, कमी असं जाणून बुजून तुमच्या सामने असल्यामुळे तुम्ही तिथे एक बाहेर संघ टाकल्यामुळे तुमचा वेळ कमी होता. पण तुमचा जरी वेळ इथे कमी असला तुमचा मानसिक सपोर्ट जो आम्हाला आहे त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. तुमच्या या सपोर्टमुळेच आपण हा SBPL सांवेद चषक करतो आहे. विवेक फिल्डिंग घेत आहेत, तुलाही माहीत आहे ज्यांच्याबद्दल, त्यांनीही सांगितलं. असं काय सेट टार्गेट किती बनवायचा प्रयत्न असेल? नाही, मी पहिली फलंदाजीच घेणार होतो,
कारण आमची फलंदाजी जेवढी स्ट्रॉंग होईल तेवढंच त्यांच्यासाठी थोडं जड जाईल. कारण फलंदाजी आमचा स्कोअर 40+ झाला तर थोडी मॅचला मजा येईल. पण तू आता बोललास 40+, पण त्यांनी सांगितलं की 20-25 झाला रोखलं तर आम्ही जिंकायला धरतो. तर जास्त स्कोर झाला तर आम्ही म्हणजे आम्ही जिंकत असतो. तर काय वाटतं तुम्हाला? नाही, त्यांना कमी स्कोर असं काय नाही. या विकेटवरती कमी स्कोर झाला तरी ते आरामामध्ये जिंकू शकतात. स्कोर या विकेटवरती 50 धावा काय नाही आहेत. पण त्यांची जशी रोजचा टचअप जसा आहे, प्रॅक्टिस पण त्यांचा भरपूर आहे, त्या हिशोबाने त्यांना 60% चान्स त्यांना आहे जास्त करून. आयोजनाबद्दल होती, कारण आयोजनचा मेन आधारस्तंभच तू आहे. दोन्ही संघांसाठी बेस्ट ऑफ लक. विकास 11 बोईंग संघाने नाणेफेक जिंकत असताना प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडले. या मॅच नंतर ड्रॉ टाकले जातील. पहिला चेंडू फुल टॉस होता, त्याला मिस केलं. 20 आव्हान आहे. कृपादेवी करमाळे विरुद्ध क्षेत्रपाल कोरोडी चालू असलेली मॅच. यानंतर होणारी मॅच एक मोठी मॅच आपल्या सर्वांची भेटेल. एकता बानकर विरुद्ध विकास 11 बोईंग्स. ऑन साईडला फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमध्ये जात आहे वेगाने. डीप मिड विकेटतून क्षेत्ररक्षक बॉलवरती येण्याचा प्रयत्न करतायत. फेकी थोडीशी खराब आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही केला. 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अकोलवर टप्प्याचा चेंडू होता. मागे यष्टीरक्षकाची साथ नव्हती. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अकोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला डिफेन्स केलं गेलं, सन्मान दिला गेला. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 20चा पाठला करायचंय. फटका खेळलाय, हवेमध्ये चेंडूला पाठवले. लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरतून सीमारेषा पार, सामवेदी चषक षटकार. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 1-0 10 धावा जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. मॅच आता थोडीशी इझी झाले क्षेत्रपाल कोरोडी या संघाच्या बाजूने. शरीरावरती चेंडू आदळलाय. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा जर का पाहायला गेल्यात एका षटकाराने 1-0 10 धावा. आता 3 षटकामध्ये फक्त 10 धावांची आवश्यकता कोरोडी संघाला. क्षेत्रपाल कोरोडी संघाला फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. काय सांगतो, काहीतरी इशारा करतायत फलंदाज. वेळ घालवायचा नाही. पहिल्या षटकाखेरीस बिनबाद 10 धावा झालेले आहेत. या षटकात एक षटकार आला होता. आता फक्त 18 चेंडू आणि 10 धावांचं आव्हान आहे क्षेत्रपाल कोरोडी ब संघाला. पहिलं षटक महागड असं एक षटकार आला होता. आता 18 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता विजयासाठी क्षेत्रपाल कोरोडी संघाला.
पुढील षटक घेऊन येत आहेत गोलंदाज. दुसरं षटक घेऊन येत आहेत. पहिला चेंडू आणि हा पुन्हा एकदा हवे. धाव संकेत 12 धावा. पुढचा चेंडू आणि स्लो चेंडू टाकला होता त्यांनी, स्टंपच्या वरून गेला, बॅटला काही कड घेतलेली नाही आणि चांगली एक्स्ट्रॅक्शन होते. चेंडू निर्धाव. सुंदर गोलंदाजी. फक्त 8 धावांचं लक्ष आहे क्षेत्रपाल कोरोडी संघाला. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. डबल 1 11 धावा आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत आहे सर. डॉट चेंडू हाताळलाच होतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 11. जिंकण्यासाठी मात्र 9 धावांची गरज आहे. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव. सुंदर गोलंदाजी. यष्टीरक्षक आणि गोलंदाज यांच्यामध्येच 2 चेंडू पाहायला गेले. पुन्हा एकदा आणि हातातून सुटलेला चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळते 22च्या स्वरूपात. धाव संख्या 12. 22च्या स्वरूपात धाव ॲड होत असताना लगातारचे जवळजवळ 2 निर्धाव. त्याच्यानंतर तिसरा चेंडू देखील अनिर्धाव असत, पण यष्टीरक्षकाच्या हातातून तो बॉल मिस झाला. तर 22ची 1 धाव ॲड होत असताना आपण जर का विचार केला 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यश वजे स्ट्राईक वरती येतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 12 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका खेळला. चेंडू गॅप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतात. फेकी वेगाने गेले, मात्र 1 धावाने संतुष्ट व्हावं लागेल. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 1-3-13 13 धावा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी आपण जर का विचार केला तर 7 धावाची गरज आहे. शेवटच्या चेंडूवरती डान्सिंग राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू मागे गेला. यष्टीरक्षकांनी काही न चूक करता स्टंपिंगच्या रूपात विकेटचं पतन. येणारे 12 चेंडू 7 धावांची गरज. नवीन फलंदाज येतोय सिद्धेश. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती कोणतीही घाई गडबड न करता यष्टीचित करून एक फलंदाज बाद केलेला आहे. साई सॉरी, अरे मला माहिती विचारलंच नाही डायरेक्ट. नवीन फलंदाज साई त्यांची जागा घेत आहेत. 2 षटकांकित धावसंख्या झालेली आहे 13 धावा. 12 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता क्षेत्रपाल कोरोडी ब संघाला. आणि भाग्य नवीन गोलंदाज. तिसरा षटक घेऊन येते आपल्या संघासाठी. 12 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता विजयासाठी क्षेत्रपाल कोरोडी ब संघाला. वेळ वाया घालवायचा नाही. आपल्याला 4 षटकांचे सामने खेळवायचे आहेत. पहिला चेंडू भाग्य यांचा. फुलटच चेंडू स्टेट ड्राईव्ह केलेला आहे. पाहूया 1 धाव पूर्ण केलेली आहे. 1 धाव पूर्ण होते. धाव संख्या होती ती 14 धावा. पहिला चेंडू झालेला आहे. तिसरं षटक सुरू आहे इथे आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं. 1च धाव मिळाली आहे. धाव संख्या होती ती 14 धावा. 11 चेंडू आणि 6 धावांचं लक्ष. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. गलीच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक त्यांनी वाढवलेलं आहे. पॉईंटला आणि कव्हरला एक खेळाडू आहे.
पुढचा चेंडू भाग्यांचा आणि बॅटची कट घेतलेला आहे, परंतु एक घोषित धाव. एक घोषित धाव मिळाले. धावसंख्येत भर. धावसंख्येत होती 15 धावा. 10 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी मात्र 5 धावांची गरज आहे. ही मॅच अपूर्णपणे आपण जर का विचार केला क्षेत्रफळ कोरोडीच्या बाजूने झुकले गेले. यामागचं कारण मात्र एकच की कृपादेवी कर्मा टीमने टार्गेट जर का आपण विचार केला मात्र 20 धावांचा सेट केला. मोठे वर्ग खेळण्याच्या नादामध्ये ते धावफलक नाही स्टार्ट ठेवला. फुल टॉस वरती मोठा वर्ग खेळण्याचा प्रयत्न बीमरचा 9 पंचांनी घोषित केलाय. क्षेत्ररक्षक आलाय. एक सिंगल कंप्लीट गेले. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न फेकी वरच्या एंड वरती केली होती, पण हातामध्ये चेंडू गॅदर करून यष्टांवरती नाही लावला गेला. 9+2 तब्बल 3 धावा आल्या. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. फ्री हिटचं लायसन देखील आहे सर. आणि हा नो चेंडू घोषित केला होता. एकूण 3 धावा आल्या आणि फ्री हिट घोषित आहे. इथे हा फ्री हिट आहे. फक्त 2 धावांची गरज आहे. धावसंख्या होती ती 18. भाग्यांचा खराब अशी गोलंदाजी. पुढचा चेंडू फ्री हिट आहे आणि पुन्हा एकदा उंच तटल चेंडू आहे. हवेमध्ये जातोय. फ्री हिट आहे. 1 धाव पूर्ण करतायत. धावसंख्या झालेली आहे 19. ओव्हरथ्रोचा सर्वात धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे आणि सामना बरोबरीत आहे. एका धावेचं लक्ष अजूनही क्षेत्रफळ संघाला विजयासाठी. तिसरं षटकच सुरू आहे आणि ते शेवटचा 1 धावेची गरज क्षेत्रफळ कोरोडी ब संघाला विजयासाठी. शेवटचा चेंडू फिनिशिंग शॉट आपण पाहतोय. सरळ चेंडूला पाठवलं लॉंगॉनला. फिनिशिंग शॉट षटकार. विजेता संघ क्षेत्रफळ कोरोडी संघाचे खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम कृपादेवी करमाळे पराभवाच्या छाव्यामध्ये जावं लागते. लगेचच विकास 11 बॉईज टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विकास 11 बॉईज टीम विरुद्ध एकता बानकर. संतोष नाईक यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे कृपया.